इथे मी एक वाटण बनवून घेते, ज्यात 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची, थोडंसं आलं आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे. हे मी मिक्सरमधनं वाटून घेतलंय. त्यानंतर एका कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी टाकून घेतली, तसंच जिरं टाकून घेतलं. जिरं मोहरी छान तडतडले की मग याच्यात 2-3 चमचे शेंगदाणे टाकून घेतले. शेंगदाणे सुद्धा आपल्याला तेलात छान परतून घ्यायचे. त्यासोबतच इथे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे आणि 2-3 चमचे खोबऱ्याचे काप आणि थोडेसे काजू टाकून घेतले. आता हे सगळं तेलामध्ये छान परतून घेतलं. हे सगळं छान परतून झालं की मग ह्याच्यात आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे. तर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा इथे टाकून घेतला. कांदा सुद्धा या तेलामध्ये छान परतून घेतला. आता कांदा तेलात छान परतून झाला की मग याच्यात 2-3 चमचे साजूक तूप टाकायचं. ह्यामुळे आपल्या मसाले भाताला टेस्ट खूप छान येईल. तूप टाकल्यानंतर पुन्हा हे थोडंसं परतून घेतलं. आता हे परतून झाल्यानंतर आपण जे वाटण बनवून घेतलेलं होतं ते वाटण इथे टाकून घेतलं आणि वाटण सुद्धा 1-2 मिनिटं थोडंसं परतून घेतलं. त्यानंतर याच्यात मसाले टाकून घ्यायचे. तर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, थोडासा हिंग टाकून घेतला आणि हे मसाले सुद्धा या तेलात परतून घेतले. त्यासोबतच बारीक चिरलेला टोमॅटो इथे टाकून घेतला आणि आपल्याला हव्या त्या भाज्या आपल्याला याच्यात टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे मी वापरले आहेत वाटाणे, बटाटे, गाजर, तोंडली आणि जे आपले श्रावणी घेवडा असतो तो. त्यासोबतच तुम्ही फ्लावर किंवा अजूनही तुम्हाला वेगवेगळ्या भाज्या ॲड करायच्या असतील त्या ॲड करू शकतात. शिमला मिरची सुद्धा मी इथे वापरलेली आहे आणि सोबतच इथे 1 चमचा बिर्याणी मसाला टाकून घेतला आहे आणि 1 चमचा धने पावडर टाकून घेतली. हे सगळं अशा पद्धतीने एकजीव करून घेतलं. आता हे परतून झालं की इथे मी साधारण 3 ग्लास पाणी टाकून घेते, कारण मी इथे 3 मोठे कप एवढे तांदूळ घेतलेले आहेत. तर त्या अंदाजाने 3 ग्लास पाणी टाकून घेतलंय. पाणी टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा हे एकजीव करायचं आणि हे थोडंसं उकळू द्यायचं आहे. हे पाणी अगदी पूर्ण उकळायला पाहिजे, इथपर्यंत आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकताय पाणी आता पूर्णपणे उकळलेलं आहे. आता याच्यात मी तांदूळ टाकून घेते. तर हा 3 कप तांदूळ आहे, जो मी स्वच्छ धुवून घेतला होता आणि 10 मिनिटं फक्त भिजत ठेवला होता. जर तुम्ही जास्त वेळ भिजत ठेवत असाल तर मग पाणी कमी वापरावं लागेल. आता हे अशा पद्धतीने सगळं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर झाकण लावून मध्यम गॅसवरती याची 1 शिट्टी करून घेतली. तर अशा प्रकारे आपला हा मस्त मसाले भात इथे तयार झाला. इथे मी 1 जुडी पालक घेतलाय. पालक स्वच्छ निवडून धुवून अशा पद्धतीने चिरून घेतलाय आणि एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलाय. आता याच्यात 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहे आपल्या आवडीप्रमाणे. थोडासा आल्याचा तुकडा टाकून घेतलाय आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. आता मिक्सरमधनं हे पाटून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे ही पालक प्युरी तयार झालेली आहे. आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही थोडं पाणी सुद्धा प्युरी बनवताना टाकू शकता. आता एका ताटात ही प्युरी काढून घेतल्यानंतर त्यात 2 मोठी वाटी गव्हाचं पीठ आणि पाव वाटी बेसन पीठ टाकून घेतलंय. त्यासोबतच 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतलंय. आपले जे पोहे खाण्याचे चमचे असतात त्याचा अंदाज इथे घेतलेला आहे. चवीपुरता मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा मी इथे धने पावडर टाकून घेतलेली आहे. त्यासोबतच अर्धा चमचा जिरे टाकून घेतलंय. आता 1 चमचा याच्यात ओवा टाकून घ्यायचे आहेत आणि त्यासोबतच 1 चमचा तीळ टाकून घेतलेत. अर्धा चमचा हळद. त्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे इथे आपण लाल तिखट टाकू शकतो. आपण आधी हिरवी मिरची वापरलेली आहे त्यामुळे तिखट नाही टाकलं तरी सुद्धा चालेल. तर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे. आता हे सगळं चांगलं एकजीव करायचं आणि ही जी पालक प्युरी आहे यातच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. अगदीच आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही याच्यात अगदी थोडंसं पाणी वापरू शकता. तुम्ही बघू शकताय आता ही जी आपली कणिक आहे ही चांगली मळून झालेली आहे. 1 मिनिटभर याला पुन्हा मळून घेऊ. हे मळताना थोडंसं तेल टाकायचं. तर इथे मी अर्धा चमचा तेल टाकून हे छान मळून घेतलेलं आहे. हे पहा. आता हवं तर तुम्ही हे 10 मिनिटं कणिक सेट होण्यासाठी ठेवू शकतात किंवा मग लगेच याचा पराठा बनवला तरी चालेल. मी इथे लगेचच याचा पराठा बनवायला घेते. तर कणकेचा एक छोटा गोळा घेतला आणि त्याला पीठ लावून त्याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आपली चपाती असते त्याच्यापेक्षा थोडीशी छोटी अशी ही पोळी लाटायची आहे.
तर हे पहा, इथे आता ही पोळी मी लाटून घेतलेली आहे. आता याच्यावरती आपल्याला तेल टाकून घ्यायचंय. तर 1 चमचा तेल टाकून घेतलं. हे तेल ह्या पोळीला पूर्ण व्यवस्थित पसरून घेतलं आणि त्यानंतर हे मधोमध फोल्ड करायचं आणि पुन्हा हे थोडंसं तेल लावून याची घडी करून घ्यायची. म्हणजे जसं आपण चपातीसाठी घडी बनवतो तशीच आपल्याला ही घडी बनवून घ्यायची. आता पीठ लावून मी याचा त्रिकोणी असा पराठा लाटून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही गोल पराठा सुद्धा लाटू शकता. आणि हा पराठा आपल्याला हवा तेवढा जाड किंवा पातळ आपण करू शकतो. अगदी चपातीसारखा पातळ बनवायचा असेल तरी सुद्धा हा पराठा छानच लागतो. मी इथे थोडासा जाडसर असा पराठा बनवते कारण मला खरपूस पराठा बनवायचा आहे. तर हे पहा, छान हा पराठा मी त्रिकोणी आकारात लाटून घेतलेला आहे. त्रिकोणी आकारामुळे मुलांना हे पराठे वगैरे खायला सुद्धा छान वाटतात. आता हा पराठा आपण भाजून घेऊ. त्यासाठी तवा गरम करायला ठेवलाय. तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावरती हा पराठा टाकायचा आणि मध्यम गॅसवरती हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा. तर सुरुवातीला मी हा असाच भाजून घेते. थोडा अर्धवट भाजून झाला की त्यानंतर ह्याच्यावरती तेल, तूप किंवा बटर आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आणि पुन्हा हे छान भाजून घ्यायचं. आता हे पहा, तूप टाकल्यानंतर हा जो पराठा आहे याचा रंग सुद्धा आता छान सुंदर दिसायला लागलाय आणि छान खरपूस असा हा पराठा भाजून इथे तयार आहे. इथे मी एका भांड्यात 2 वाटी गूळ घेतलाय आणि त्यात 2 वाटी पाणी टाकून घेतलंय. गूळ छान वितळला इथपर्यंत हे पाणी गरम करून घेतलं. गूळ वितळल्यानंतर हे पाणी चाळून घेतलं म्हणजे गुळातली जी घाण असेल ती निघून जाईल. आता एका ताटात 2 ते 3 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्यात 2-3 चमचे तूप टाकून घेतलंय. तूप टाकल्यानंतर जे गुळाचं पाणी बनवून घेतलं होतं त्याच्याने हे जे पीठ आहे हे छान मळून घेतलं. हे पीठ मळत असताना थोडंसं सैल ठेवायचं कारण गूळ घातल्यामुळे हे थोड्या वेळाने आपोआपच कडक व्हायला लागतं. गोळा तयार आहे. आता यातला एक छोटासा गोळा घेतला आणि त्याचा पराठा बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी अशा पद्धतीने मी हा जाडसर असा पराठा लाटून घेते किंवा आपण याला गोड दशम्या सुद्धा म्हणू शकतो. ही गोड दशमी आपल्याला थोडीशी जाडच ठेवायची असते तेव्हाच ही छान खरपूस आणि खमंग अशी लागते. ही दशमी लाटून झालेली आहे. आता तवा गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तूप टाकून त्याच्यावर ही दशमी मी भाजून घेते. ही भाजत असताना गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि आता ही दशमी आपल्याला छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे. साधारण 3 ते 4 मिनिटं आपल्याला ही एक दशमी भाजण्यासाठी लागतात. आता इथे मी दोन्ही बाजूंनी छान तूप टाकून ही दशमी भाजून घेते. हे पहा, अशा पद्धतीने ही गोड दशमी किंवा हा गोड पराठा आपला इथे तयार झालाय. हा सांजा बनवण्यासाठी गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला. त्यात 2 छोटे चमचे तेल टाकायचं. तेल आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही थोडं जास्तही वापरू शकतात. तेल गरम झालं की त्यात पाव चमचा जिरे टाकायचे. जिरे तडतडले की त्यानंतर याच्यात 5-6 कढीपत्त्याची पानं आणि एक छोटा कांदा बारीक चिरून टाकायचा. आता हा कांदा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा इथे परतून झालेला आहे. आता कांदा परतून झाला की यानंतर याच्यात काही मसाले टाकायचे. सगळ्यात आधी थोडासा हिंग, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला टाकला. हे सगळं चांगलं एकजीव करायचं. आता हे मसाले छान परतून झाले की त्यानंतर यात टोमॅटो टाकायचा आहे. एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकला. टोमॅटो टाकल्यानंतर हे चांगलं परतून घ्यायचं. हे पहा, आता हे सगळं छान परतून झालं की यानंतर याच्यात आपल्याला मुगाची डाळ टाकायची आहे. इथे मी ही पाव वाटी मुगाची डाळ घेतली आहे. डाळ फक्त स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे, भिजवलेली नाही आहे. आता मूग डाळ टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करायचं. त्यानंतर आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे दलिया. आमच्याकडे याला सांजा म्हटला जातो. गव्हाची जाडसर भरड असते तर त्याला दलिया असंही म्हणतात. बाजारामध्ये हा दलिया आपल्याला विकत मिळतो. तर इथे मी हे 1 वाटी दलिया घेतला आहे, स्वच्छ निवडून धुवून घेतला आहे, भिजवलेला नाही आहे. हा आता ह्या कुकरमध्ये टाकला. त्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं. आता जर हा दलिया नसेल तर आपण गहू जाडसर दळूनही आणू शकतो किंवा मग याला लापसी रवा असं सुद्धा म्हटलं जातं. तर लापशी ज्याच्यापासून बनवतात तो हा रवा आहे. आता हे चांगलं एकजीव केलं त्यानंतर यात पाणी टाकायचं आहे. तर मी इथे 3 वाटी गरम पाणी वापरलं आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा म्हणजे ही दलियाची चव खूप छान लागते. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकलं
आणि हे पुन्हा एकजीव केलं. जेवढं आपण दलिया घेतलं असेल त्याच्या 3 पट पाणी वापरायचं. आता हे एकजीव केलं आणि त्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर टाकायची. पुन्हा हे चांगलं मिक्स करायचं. पाण्याला चांगली उकळी आली की त्यानंतर कुकरचं झाकण बंद करायचं आणि आपल्याला फक्त याची हाय फ्लेमवरती 1 शिट्टी करून घ्यायची. 1 शिट्टी झाल्यानंतर कुकर आपोआप थंड होऊ द्यायचा, म्हणजे त्याची वाफ निघू द्यायची आणि आपोआप ही वाफ निघाली की त्यानंतर कुकर उघडून पाहायचा. तर हे पहा, इथे अशा पद्धतीने हा जो तिखट सांजा आहे तो तयार झाला आहे. अतिशय छान टेस्टी असा हा सांजा तयार होतो. हे पहा, गरमागरम मस्त वाफाळलेला हा सांजा सकाळी सकाळी खायला खरंच खूप छान वाटतं. तर तुम्ही सुद्धा जरूर ही रेसिपी ट्राय करून पहा. इथे एका भांड्यामध्ये मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय. त्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलं, अर्धा चमचा हळद टाकून घेतली आणि 2 चमचे तेल टाकून घेतलंय. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचंय. हे पहा, हे छान एकजीव झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. आपल्या चपातींचं पीठ असतं त्या पद्धतीनेच आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकताय त्या पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा 1 ते 2 मिनिटं हा गोळा छान मळून घ्यायचा आहे. आपल्या पराठ्यासाठीचा गोळा तयार आहे. आता आपण सारण बनवून घेऊ. सारण बनवण्यासाठी मी इथे काही बटाटे घेतले. 7 ते 8 बटाटे उकडून घेतले, त्याचं साल काढून घेतलंय. आता एका चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत. हे पहा, बटाटे छान कुस्करून झाल्यानंतर त्याच्यात एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलाय. बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतली आहे आपल्या चवीप्रमाणे किंवा आपल्या आवडीनुसार. थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आहे. 1 चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट किंवा तिखटाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. 1 ते 2 चमचे तीळ, थोडासा गरम मसाला, चवीपुरता मीठ टाकून घेतलंय, थोडंसं हिंग टाकून घेतलंय. आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं हे पराठ्यासाठीचं सारण इथे तयार आहे. आता आपण पराठा बनवायला घेऊ. कणकेचा एक छोटा गोळा घेतला, त्याला ह्या पद्धतीने हाताने छान व्यवस्थित मळून घेतलं. गोळा मळून झाल्यानंतर त्याला थोडंसं पीठ लावून त्याची एक छोटीशी पोळी लाटून घेतली. हे पहा, आता याच्यात आपण जे बटाट्याचं सारण बनवून घेतलं होतं ते आपल्याला हवं तेवढं भरून घ्यायचं आहे. तर साधारण 2 चमचे मी हे बटाट्याचं सारण या पोळीवरती ठेवून घेतलं. त्यानंतर तुम्ही बघू शकतायत या पद्धतीने मी ही पारी व्यवस्थित बंद करून घेतली आहे, जेणेकरून हे सारण बाहेर पडणार नाही. आता पीठ लावून अगदी हलक्या हाताने थोडासा जाडसर आपल्याला याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. हे पहा, पराठा इथे लाटून झालेला आहे. आता हा पराठा आपण भाजून घेऊ. त्यासाठी तवा गरम झालेला आहे. तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतलं. त्यानंतर त्याच्यावर हा लाटून घेतलेला पराठा टाकून घेतला. आता मीडियम टू हाय फ्लेमवरती हा पराठा मी छान खमंग असा भाजून घेते. पराठा जर जास्त जाड असेल तर फक्त मीडियम फ्लेमवरती भाजा आणि जर थोडासा पातळ असेल तर हाय फ्लेमवरती भाजला तरी चालेल. पराठा भाजत असताना इथे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता. पराठा इथे तयार आहे. हा पुलाव बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये 1 ते 1.5 मोठा चमचा तेल घेतलं. तेल गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं, 1 तमालपत्र, 1 ते 2 लवंग, 2 मिरे आणि 2 दालचिनीचे तुकडे टाकून घेतले. त्यानंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून याच्या टाकून घेतल्या. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला. कांदा सोनेरी रंगावरती आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. तर हे पहा, कांदा सोनेरी रंगावर परतून झालेला आहे. आता याच्यात आपण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला, थोडंसं हिंग. तिखटाची जी क्वांटिटी आहे किंवा मसाल्याची जी क्वांटिटी आहे ती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. आता हे परतून झाल्यानंतर त्याच्यात मी स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ टाकून घेतले. तर साधारण 2 कप एवढे हे तांदूळ आहेत. तांदूळ आपल्याला ह्या सगळ्या मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे. हाय फ्लेमवरती आपण हे तांदूळ छान परतून घेणार आहोत.
तांदूळ परतत असताना हलक्या हाताने परतायचे, कारण हे तांदूळ 15 मिनिटं आधी आपण भिजत ठेवले होते. तांदूळ परतून झाल्यानंतर यात गाजर, बटाटा, तोंडली, त्यानंतर टोमॅटो बारीक चिरलेला आणि 1 वाटी हिरवा ताजा मटार टाकून घेतला. यासोबतच तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही इथे ॲड करू शकता. आता हे छान एकजीव करून घ्यायचंय. अशा पद्धतीने तांदूळ आणि हे भाज्या छान परतून झाल्या की याच्यात पाणी टाकून घ्यायचंय. तर साधारण 2 कप तांदूळासाठी मी 2 ते 2.25 ग्लास एवढं पाणी वापरलंय. म्हणजे तांदूळाच्या दुप्पट आपल्याला पाणी वापरायचंय. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घेतलंय आणि आता थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. हे सगळं छान एकजीव करायचं आणि मध्यम गॅसवरती हा भात शिजवून घ्यायचा आहे. हा भात मी इथे पातेल्यात बनवते, त्यामुळे मी मध्यम गॅसवरती शिजवणार आहे. तुम्ही जर कुकरमध्ये बनवत असाल तर हाय फ्लेमवरती 1 शिट्टी घ्या आणि त्यानंतर लो फ्लेमवरती तो कुकर 1 मिनिट फक्त गॅसवरती राहू द्या. तर हे पहा, मध्यम गॅसवरती साधारण 15 मिनिटं हा भात मी शिजवून घेतला आणि हा मस्त मसालेदार असा मटर पुलाव इथे तयार झालेला आहे. ही खिचडी बनवण्यासाठी कुकरमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं. जिरं मोहरी तडतडल्यानंतर त्यात थोडा कढीपत्ता आणि थोडेसे शेंगदाणे टाकून घेतले. आता हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं. त्यानंतर त्यात 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला. कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर येईल इथपर्यंत ह्या तेलामध्ये परतून घेतला. कांदा परतून झाला की मग याच्यात 1 मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो आणि 1 मोठा बटाटा अशा पद्धतीने चिरून टाकून घेतला. हे सगळं तेलात छान परतून घेतलं. आता हे सगळं परतून झाल्यानंतर यात अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट किंवा आपल्याला हव्या त्या अंदाजाने लाल तिखट टाकायचंय. अर्धा चमचा याच्यात टाकायचा आहे गरम मसाला किंवा याऐवजी आपला जो घरचा काळा मसाला असतो तो सुद्धा आपण टाकू शकतो. थोडासा हिंग आणि हे सगळं या तेलामध्ये छान परतून घेतलं. आता हे मसाले तेलामध्ये छान परतून झाले की मग याच्यात आपल्याला टाकायचंय पाणी. तर इथे मी डाळ तांदूळ मिळून 3.5 कप एवढे घेतलेले आहे. तर त्यासाठी 3.5 ग्लास पाणी टाकून घेतलंय. पाणी टाकल्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचंय आणि हे पाणी उकळू द्यायचंय. आता पाणी उकळतंय तोपर्यंत डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. तर इथे 2.5 कप तांदूळ आणि 1 कप डाळ असं हे मी प्रमाण घेतलेलं आहे. तर डाळ मी इथे मुगाची वापरली, त्याऐवजी तुरीची वापरली तर ही खिचडी खूप छान लागते. पाणी छान खळखळ उकळलेलं आहे. आता ह्याच्यातच आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपण जे डाळ तांदूळ धुवून घेतलेले होते ते आपल्याला या पाण्यात टाकून घ्यायचे. हे डाळ तांदूळ आपण आधी तेलामध्ये परतून मग नंतर वरून गरम पाणी टाकलं तरी सुद्धा चालतं. पण ह्या पद्धतीने आधी पाणी उकळून घेतलं आणि नंतर हे तांदूळ टाकले तर ती खिचडी खूप एक वेगळी चव तिला येते आणि खूप टेस्टी पण लागते. अशा पद्धतीने हे एकजीव करून घेतलं. त्यानंतर झाकण बंद करून हाय फ्लेमवरती याची 1 शिट्टी करून घेतली. त्यानंतर कुकर गार झाला की मगच ही खिचडी बाहेर काढायची. हे पहा, आता कुकर गार झालाय म्हणजे कुकरमधली जी वाफ आहे ती कमी झाली आहे आणि आता अशा पद्धतीने आपली ही जी मसाला खिचडी आहे ती इथे तयार झाली आहे.